नमस्कार. सोशल चर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ऐन लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात एक मोठं सेक्स स्कॅन्डल उघडकीस आले. या सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकलंय ते कर्नाटकातलं सर्वात मोठं राजकीय घराणं माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना आणि HD देवेगौडा यांचा मुलगा HD रेवन्ना यांच्यावर सेक्स स्कॅन्डल प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. ऐन निवडणुकीत हे सेक्स स्कॅन्डल उघडकीस आल्यानं कर्नाटकाच्या राजकारणात भूकंप झाल्याचं दिसून येते. प्रज्वल रेवन्ना यांचे जवळपास 3,000 अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच व्हिडिओद्वारा महिलांना ब्लॅकमेल केल्याचा, त्यांचं शोषण केल्याचा आरोप केला जातोय. हे सर्व प्रकरण समोर येताच प्रज्वल रेवन्ना यांनी देश सोडून फरार झाले आहेत. हे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हे सर्व अश्लील व्हिडिओ 24 एप्रिल रोजी व्हायरल झाले आहे. 26 एप्रिलला कर्नाटकात दुसऱ्या टप्प्याचं मतदान होतं. त्याच्या 2 दिवस आधीच हे व्हिडिओ व्हायरल करून JDSला अडचणीत आणण्यात आले. एका 47 वर्षीय महिलेनं हा प्रकार उघडकीस आणलाय. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून रेवन्ना यांच्या घरात काम करणारी मोलकरीण आहे. या महिलेनं केवळ प्रज्वल रेवन्नाच नाही तर प्रज्वल यांचे वडील आणि होलेन रासीपूरचे आमदार HD रेवन्ना यांच्यावरही लैंगिक शोषण आरोप केलेला आहे. या महिलेनं पोलिसात तक्रार दिली. त्यात अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. कामाला लागल्यानंतर 4 महिन्यानंतर रेवन्ना यांनी तिला त्यांच्या खोलीत बोलावलं. घरात एकूण 6 महिला कर्मचारी होत्या. या सर्व घाबरायच्या. जेव्हा प्रज्वल रेवन्ना घरी येतात तेव्हा या महिला अत्यंत घाबरतात. घरातील पुरुष स्टाफनेही महिला स्टाफला प्रज्वलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला, असं या महिलेनं सांगितलंय. HD रेवन्ना यांची पत्नी घराच्या बाहेर जायची तेव्हा ते घरातील महिला कर्मचाऱ्यांना स्टोअर रूममध्ये बोलवून त्यांना फळं द्यायचे. नंतर त्यांना स्पर्श करायचे, त्यांच्या साडीची पिन हटवायचे, त्यांचं शारीरिक शोषण करायचे. त्यानंतर रेवन्नांनी आपला नंबर ब्लॉक केल्याचा खळबळजनक आरोपही या महिलेनं केलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SITची स्थापना केली आहे. दरम्यान या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय ते JDS पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना भारताबाहेर निघून गेले आहेत. शनिवारी बेंगळुरू विमानतळावरून प्रज्वल रेवन्ना जर्मनीतल्या फ्रँकफर्टला रवाना झाले आहेत. जर्मनीतून ते युरोपमधील दुसऱ्या कुठल्या तरी देशात लपून बसल्याचा संशय कर्नाटकातल्या तपास यंत्रणांना आहे. सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकलेले खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाने कारवाई केली. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचे निलंबन मागे घेतले जाणार नाही असंही सांगण्यात आले. प्रज्वल रेवन्ना हे NDAचे हसनमधील उमेदवार असून त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये तो महिलांचं लैंगिक शोषण करताना दिसत आहेत. सिद्धरामय्या सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री G. परमेश्वरन यांनी व्हिडिओ बनवणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी हा देशातील सर्वात मोठा सेक्स स्कॅन्डल असल्याचं म्हटलंय. कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. 14 जागांचं मतदान पार पडलंय तर 14 जागांवर अद्याप मतदान होणं बाकी आहे. प्रज्वल रेवन्ना ज्या हसन मतदारसंघात निवडणूक लढवत होते ती निवडणूक मात्र पार पडली आहे. पण उरलेल्या 14 जागांवर या सेक्स स्कॅन्डल प्रकरणाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही हा व्हिडिओ Facebook, Instagramवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा. आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील.